पिकॉन पॉवर कंट्रोल, पिकॉन पॉवर कंट्रोल मोड. Address 87H. Again it is a 8-bit register. This register is used for efficient power management of 8051 microcontroller and it has two mode of operation. Mode 1 power down mode and mode 2 ideal mode. ओके, बघणार आहेत आपण. आता याच्यामध्ये किती बीट येत रे? 8. बीट 0 to बीट 7. ओके, आणि व्हॅल्यू आफ्टर रिसेट किती असणार आहे? 0 0. तर बघा, पहिलं बीट आपण 7वं कन्सिडर करू. काय आहे? एसकॉन, सॉरी एस मॉड. काय म्हणतं एस मॉड? बाय सेटिंग दिस बीट बाउड रेट इज डबल. बाउड रेट जी फ्रिक्वेन्सी रेट चालू आहे त्याचा डबल फ्रिक्वेन्सी हा बीट सेट केल्याच्या नंतर होईल. म्हणजे तुमची जर फ्रिक्वेन्सी 1/12 असेल तर बाउड रेट सेट केल्याच्या नंतर 1/64 होईल. ओके, डबल होईल. ओके, तर एस मॉड हे बीट नंबर 7 हे काय करतं? फ्रिक्वेन्सीला डबल करतं. फ्रिक्वेन्सीला डबल करून काय करतं आहे? पॉवरला कंट्रोल करायचं, दुसरं काही नाही. त्याच्यानंतर GF1 जनरल पर्पज बीट 1 आणि GF0 जनरल पर्पज बीट 0. ते काय आहे? अवेलेबल फॉर यूजर. ओके, यूजसाठी अवेलेबल असतात, ते जनरल पर्पज बीट आहेत, इनपुट आउटपुट पोर्ट. त्याच्यानंतर हे 2 आहेत मोड सिलेक्शन बीट. ओके, तर PD म्हणजे काय? पॉवर डाऊन मोड. बाय सेटिंग दिस बीट द मायक्रो कंट्रोलर इज सेट इनटू पॉवर डाऊन मोड. तर PD जर ऑन केला तर हे पॉवर डाऊन मोडमध्ये जाईल आणि IDL जर ऑन केला तर हे आयडियल मोडमध्ये जाईल. तर पुन्हा एकदा लक्ष द्या, पिकॉन रजिस्टरमध्ये किती बीट येत रे? 5च आहेत. 3 अवेलेबल नाहीत, फ्युचर एक्सपान्शनसाठी ते एम्प्टी सोडलेले आहेत. तर 7व्या बीटमध्ये काय आहे? एस मॉड. एस मॉड काय करते? फ्रिक्वेन्सी डबल करते, बाउड रेटची फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर GF1 आणि GF0 हे काय आहे? जनरल पर्पज बीट आहेत. ओके, हे यूजरसाठी अवेलेबल असतात. आणि त्याच्यानंतर 2 मोड आहेत, मोड ऑफ ऑपरेशन. तर पहिलं कोणतं आहे? PD म्हणजे पॉवर डाऊन मोड आणि दुसरं आयडियल मोड. ओके, तर ही लक्षात येईल तुमच्या. आता याच्यासोबत आपल्याला काय बघायचे? पॉवर सेविंग मोड ऑप्शन्स बघायचे किंवा मोड बघायचे, दोन्ही बघायचे. पॉवर सेविंग ऑप्शन. पॉवर सेविंग ऑप्शनमध्ये 2 टाईपच्या पॉवर आहेत. ओके, एक नॉर्मल मोड आणि दुसरा पॉवर डाऊन मोड. एक आयडियल म्हणजे नॉर्मल मोड आणि दुसरा पॉवर डाऊन मोड, असे 2 आहेत. सो इट इज इम्पॉर्टंट टू मेक पॉवर कंट्रोलर इन पॉवर सेविंग ऑपरेशन. तर बघा, जनरली जर त्या मायक्रो कंट्रोलरचा यूजच नसेल तर त्याला पॉवर सेविंग मोडमध्ये टाकून द्या ना. त्यानं काय होणार आहे? ऊर्जेची बचत होईल. जरी उपयोगच नसेल तर त्याचा काय करा? ते ऑफ करून टाका. पण ऑफ करण्यापेक्षा पॉवर सेविंग मोडवर टाकून द्या. बघा, तुमच्या मोबाईलची मेमरी समजा बॅटरी कमी जर झाली तर तुम्ही काय करता? त्याला पॉवर सेविंग मोडवर टाकता, बरोबर आहे? टाकता ना. तसंच मायक्रो कंट्रोलरसुद्धा तुम्हाला काय करता येतं? पॉवर सेविंग मोडमध्ये टाकता येतं. तर नॉर्मल बघा, इन नॉर्मल मोड समजा जर 25 मिली अँपिअरचा करंट फ्लो होत असेल नॉर्मल मोडला, तर पॉवर सेविंग मोडला फक्त 40 मायक्रो अँपिअरचा करंट फ्लो होतो. मायक्रो बरं का, मिली आणि मायक्रोमध्ये फरक लक्षात येईल. बाळे लक्ष दे. नॉर्मल ऑपरेशनला जर 25 मिली अँपिअरचा करंट फ्लो होत असेल तर पॉवर सेविंग मोडला 40 मिली अँपिअरचा करंट फ्लो होईल. 40 मायक्रो अँपिअरचा करंट फ्लो. तर हा फरक आहे कशात? नॉर्मल मोडमध्ये आणि पॉवर डाऊन मोडमध्ये. ओके, आता ही सर्किट डायग्राम दिली. याच्यामध्ये हे काय रे?
क्रिस्टल ऑसिलेटर, क्रिस्टल ऑसिलेटर, क्वार्ट्ज क्रिस्टल, आणि हे 2 कॅपॅसिटर आहे. इथं आपण 1/32 किंवा 1/64 बाऊड रेटची फ्रिक्वेन्सी आपण यूज करतो. आता हे ऑसिलेटर आहे, ऑसिलेशन. तर हे पॉवर डाऊन मोड असेल तर हे सगळं ऑपरेशन आहे का? नाही, हे सगळे थांबलेले आहेत. सो दिस इज पॉवर डाऊन मोड. आणि हे आयडियल मोडला सगळं चालू, तुमचं क्लॉक जनरेशन चालू, सिरियल इनपुट आउटपुट चालू, इंटरप्ट चालू, टायमर चालू, सगळं चालू. कधी? आयडियल कंडिशनला. ओके. CPU, तुमचे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, अरिथमेटिक, सगळे ऑपरेशन चालू. कधी? आयडियलला, म्हणजे नॉर्मल. पण पॉवर डाऊन केल्याच्या नंतर काय होईल रे? पॉवर डाऊन केल्याच्या नंतर काय होईल? फक्त तुमचं मेन ऑपरेशन चालू राहील, बाकी सगळं बंद राहील. तर ते काय चालू राहील, काय बंद राहील, ही आपण याची चर्चा करू. तर बघा, आयडियल मोड, नॉर्मल मोड म्हणजे आयडियल मोड. तर आफ्टर सेटिंग द बिट आयडियल, पहिलं जे बिट 0 आहे ते जर सेट केलं आपण पिकॉन रजिस्टरचं बिट 0 जर सेट केलं तर कोणता मोड येतो? आयडियल मोड येतो. कोणाकोणा समजलं रे? त्या पिकॉन रजिस्टरचं बिट 1 सेट जर केलं तर कोणता मोड येतो? आयडियल मोड येतो. आयडियल मोडमध्ये 25 मिली एम्पियरचा करंट असतो नॉर्मली, बरं का, सगळं जर ऑन असेल तर मिली एम्पियरचं. ओके. वेअर सिरियल पोर्ट, टायमर अँड इंटरप्ट सिस्टीम कंटिन्यू ऑपरेटिंग, सगळं चालू असतं. ओके. आणि 6.5 मिली एम्पियरचा करंट याच्यासाठीच चालला आहे, फक्त याच्यासाठी. आणि खाली प्रोसेसिंगसाठी पण काही करंट चालू आहे. या मोडमध्ये ऑल रजिस्टर रिमेन अनचेंज, चालू असतात, चेंज होतात का? नाही. त्याच्यानंतर SP, दॅट इज स्टॅक पॉइंटर, प्रोग्राम काउंटर, प्रोग्राम स्टेटस वर्ड, हे सगळे चालू आहे थोडक्यात. ऑल रजिस्टर्स, ऑल ऑपरेशन आर नॉर्मली ऑपरेटेड, अनचेंज. हे कोणता मोड आहे? आयडियल मोड आहे. नॉर्मली मायक्रो कंट्रोलर इंटरप्ट और रिसेट सिग्नल कॅन बी यूज. इथं रिसेट किंवा इंटरप्ट सिग्नल आपण वापरतो. कशासाठी? आयडियल मोडला रिसेट करण्यासाठी. ओके. आणि ते ॲटोमॅटिकली क्लिअर करणार आणि परत आयडियल मोडमध्ये सेट करणार आपण. तर ही नॉर्मल कंडिशन आहे त्याची. ओके. समजलं तुम्हाला? थोडक्यात काय, नॉर्मली हे सगळं चालू राहतं, खतम. आता पॉवर डाऊन मोड बघा काय. आता जर पॉवर डाऊन मोड म्हणजे पिकॉनमधलं पॉवर डाऊन जर ऑन केलं, सेट केलं, तर हे मोड चालू होईल, तुमचा ऑपरेट होईल. कोणता? पॉवर डाऊन मोड. म्हणजे बॅटरी सेविंग मोड करता ना तुम्ही मोबाईलमध्ये, त्याच पद्धतीचं. मग ह्याच्यामध्ये काय? इन दिस मोड 8051 टर्न ऑफ इट्स इंटरनल ऑसिलेटर विच इज रिड्यूस द पॉवर कन्झम्पशन. हे काय करतं आहे? टर्न ऑफ करतं आहे इंटरनल ऑसिलेटर. हे जो ऑपरेशन आहे ते टर्न ऑफ करते. फक्त एवढं ऑपरेशन तुमचं चालू ठेवतं आहे. ओके. इन पॉवर डाऊन मोड ओनली 2 व्होल्ट अँड लेस दॅन 40 मायक्रो ॲम्पियर करंट इज देअर. 2 व्होल्ट करंट असतो, सप्लाय असतो, इनपुट असते, आणि 40 मायक्रो ॲम्पियरचा करंट असतो. म्हणजे हालाकी आपण इनपुट 5 देतो, पण वापरल्या किती चाललं आहे? फक्त 2 वापरल्याचं. आणि करंट रेटिंग 40 मायक्रो ॲम्पियर वापरल्याचं. ओके. आता याच्यामध्ये अजून काय काय बदलतं? ही तर डायरेक्ट डिटेल स्टेटस दिलं आपण. कशाचं? दोन्ही मोडचं. आयडियल मोडमध्ये प्रोग्राम मेमरी इंटरनल राहते, ALE1 आहे, PSEN1 आहे, पोर्ट 1वर डेटा आहे, पोर्ट 1 डेटा, पोर्ट 2 डेटा आणि पोर्ट 3 पण डेटा. आयडियल मीन नॉर्मल ऑपरेशन आहे, सगळीकडे काय आहे? डेटा आहे. आयडियलमध्येच एक्सटर्नल जर असेल तर हे 1 आहे, त्याच्यानंतर फ्लोट आहे, हे फ्लोटिंगमध्ये पोर्ट 1 फ्लोटिंग, दोन्ही सिच्युएशन म्हणजे डेटा आणि मेमरी दोन्ही सिच्युएशन. त्याच्यानंतर इथं डेटा, इथं ॲड्रेस, पोर्ट 2ला काय? ॲड्रेस, डेटा आणि ॲड्रेस दोन्ही बी आपण हे करू शकतो त्याला. त्याच्यानंतर हे डेटा. आता बघा, पॉवर डाऊन मोडमध्ये हे इंटरनल असो का एक्सटर्नल असो, तुमचे हे 2 काय आहेत? डायरेक्ट 0 बंद आहेत. त्याच्यानंतर हे डेटा, त्याच्यानंतर फ्लोट डेटा. ओके. इथं हे ॲड्रेस आहे, इथं डेटाचे. सांगायचं तात्पर्य काय? तुमचं अरिथमेटिक ऑपरेशन बंद आहेत, तुमचं प्रोग्राम स्टोरेज जे आहे, स्टोरेज बी होत नाही, इनेबल होत नाही ते.
तर हे सगळे मेन ऑपरेशन बंद आहेत, पण बाकीच तुमचं चालू आहे. तर याच्यामुळं काय होतं आहे की खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होते. आता तुम्हाला वाटत असेल 25 मिली ॲम्पियर आणि 40 मायक्रो ॲम्पियर किती इतुसं पॉवर वाचल, पण ऑपरेशन कंटिन्यू जर असेल तर थोडं 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 पॉवर बचत केलेलं खूप मोठं डिफरन्स तुम्हाला तिथं दिसत असतं. येतं लक्षात? तर याला आपण काय म्हणतो, पॉवर सेव्हिंग मोड. किती जणांना समजलं रे? परत एकदा सांगतो. 2 मोड आहेत मायक्रो कंट्रोलरचे, लक्ष द्या सगळ्यांनी, एक्सप्लेन करायला लावेल मी. देअर आर 2 मोड ऑफ पॉवर ऑपरेशन. ओके, नॉर्मल मोड म्हणजे आयडियल मोड, आणि दुसरा पॉवर डाऊन मोड. पॉवर डाऊन म्हणजे सेव्हिंग मोड. जसा तुमचा मोबाईलचं बॅटरी सेवर चालू होतं, आणि बॅटरी सेवर काय करतं, नेट वगैरे बंद करतं आणि काही स्पेसिफिक बॅकअपचे जे ॲप्लिकेशन असते ते बंद करतं, ट्रॅकिंग वगैरे बंद करतं, अजून काय काय बंद करतं. मग तसं जर असेल तर ऊर्जेची बचत होती ना, बॅटरी जास्त वेळ चालते पॉवर सेव्हिंग मोडवर टाकल्याच्यानंतर. त्याच पद्धतीने मायक्रो कंट्रोलर जर टाकलं तर ते काय करेल, पॉवरची बचत करेल, आणि हे तिथं सांगण्याचं काम आहे. तर त्यासाठी सिलेक्शन करणारं पिकॉन रजिस्टर आहे. याच्यामध्ये पोर्ट 0 आणि पोर्ट 1 त्यासाठी वापरलेले, आणि बाकी हे 2 जनरल पर्पज आहे आणि एक फ्रिक्वेन्सी डबल करण्यासाठी वापरलं. बस एवढंच समजलं. सो राईट डाऊन दिस.